हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आहे वीकेंड, संडे आहे, आज वीकेंड आहे आणि बरेच इव्हेंट ह्या वीकमध्ये घडलेले आहेत. जसं की टॅरिफपासून धरा, GDP डाटा अनाऊन्समेंट झालेली आहे. मोदीजी फॉरेन ह्याच्यासाठी व्हिजिटसाठी गेलेले आहेत. त्यामध्ये मोठे मोठे देश म्हणजे जपान, चायना यासारख्या देशामध्ये आता भेटीमध्ये त्या मीटिंग्समध्ये काय पॉईंट आउटलुक झाले किंवा काय पॉईंटवरती कोणत्या ह्याच्यावरती चर्चा झाली, तर तो आउटलुक आम्हाला येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला मिळेल. तो आपले फॉरेन मिनिस्टर्स आहेत ते आपल्याला पूर्णपणे डिटेल्स त्यावरती डिटेल्स पब्लिश होत असते. मग त्यातून आपल्याला सर्व माहिती मिळेल सर्व आपल्याला. मग त्याच्या आधीच आपण निफ्टीचा आपण प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न करूया. निफ्टीच्या काही लेवल्स आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करूया आणि निफ्टीला एक थोडंफार आपण एक प्रेडिक्शन देण्याचा प्रयत्न करूया. तर हा आहे मित्रांनो, आपण मंथली टाईम फ्रेमवरती आपण निफ्टी ओपन केलेली आहे. तर निफ्टी मंथली टाईम फ्रेमवरती ओपन जर केली तर आपल्याला एका चॅनलवरती सपोर्ट घेऊन निफ्टी ट्रेड करताना आपल्याला दिसते. आपण का आता जेव्हा मी हे एनालिसिस करतो प्रत्येक वीकलीचं हे ट्रेंडने करत असतो ॲनालिसिस. आता आणि मंथली जेव्हा मंथ एंड होतो किंवा नवीन न्यू मंथ एक्सपायरी चालू होते, ब्रेक एक्सपायरी, तर त्यावेळी आपण नवीन मंथली ह्याच्यावरती आपण त्याला ॲनालिसिस करत असतो. तर आता आपण नवीन एक्सपायरी चालू होणार आहे, मंथ एंड पण आहे, ऑगस्ट मंथ संपलेला आहे, सप्टेंबर मंथ चालू होणार आहे, फ्रेश मंथ चालू होणार आहे. तर आपण मंथली टाईम फ्रेमपासून त्याला सुरुवात करूया. गरजेचं नाही की नेहमीच तुम्ही मंथली टाईम फ्रेमवरती केलंच पाहिजे डेली ॲनालिसिस. पण ज्यावेळी वीकेंड मंथ एंड असतो तर तुम्ही मंथ एंडचा तुम्ही ट्राय केला पाहिजे. तर मंथ एंडला तुम्हाला दिसते की बाबा मंथली टाईम फ्रेमवरती तुम्हाला मार्केट पूर्णपणे सपोर्ट घेताना दिसते. इथे एक ट्रेंड लाईन आहे, त्या ट्रेंड लाईनचा. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मला इथं की ते मार्केटला इथे एक डबल टॉप झालेला आहे. हा जो तुम्हाला एरिया दिसतो, हा डबल टॉपचा एरिया दिसतो. हालाकी परफेक्ट इथं झालेला आहे अजून. हा तुम्हाला इथे दिसेल. आणि ही कॅन्डल जी आहे, या कॅन्डलने तुम्हाला तुम्ही एक म्हणतो आपण इन्सायडर कॅन्डल वगैरे तुम्ही म्हणतो त्या पद्धतीचे कॅन्डल तयार झालेले आहे आणि त्या कॅन्डलला ब्रेक केलेला आहे ते. तर हा डाटा फार महत्त्वाचा असतो. हे टेक्निकल अनालिसिस फार महत्त्वाचं असतं की बाबा तुम्ही एक मोठ्या टाईम फ्रेमवरती काम करणं फार गरजेचं असतं. तर आता मला जर पाहताना जर वाटलं तर थोडंफार कसं आहे, आता ग्लोबल मार्केटची सेंटिमेंट आहे. तर ग्लोबल मार्केटच्या सेंटिमेंटनुसार आणखी एक मार्केट एक साईडवेज लॉंग टर्मसाठी आपण एक बुलिश साईनच धरू शकतो. कारण इंडियामध्ये सध्या तरी असं कोणतंही म्हणजे साईन दिसत नाही की बाबा इंडियाला की डाऊनग्रेड रेटिंग मिळत असेल. तर ते मला तर ह्या गोष्टीत असं कोणतेही दिसत नाही की बाबा इंडिया डाऊनग्रेडमध्ये दिसेल. पण एक ॲज कम्पेअर टू आपण जर ग्लोबल डाटा जर कम्पेअर केला, ग्लोबल चा आपण जे प्रेशर आहे, जेकडून जास्तीत जास्त तुम्ही US टॅरिफचा जो विषय आहे, तर त्याच्याकडून जर आपण कम्पेअर केलं तर थोडंफार मार्केटमध्ये दबाव आहे. तर जास्तीत जास्त मार्केटला एक आपण लेवल जर काढली तर एक सिंपल लेवल आपण जे आहे ते इथून ड्रॉ करू शकतो की बाबा एक फिबोनाची जर आपण यूज केली तर मार्केटला सध्या 0.3 फिबोनाची एक तुम्हाला एक सपोर्ट आहे. आपण ही एक लाईन ड्रॉ करूया मंथली टाईम फ्रेमवरती. 0.3चा फिबोनाची आहे, जे की येते 24,174ला. म्हणजे इथून जवळपास अजून 250 पॉईंट खाली आत्ताच्या चालू ट्रेडपासून. आणि दुसरा आहे तो 0.5चा. 0.5 जवळपास 23,700. मग इथून जवळपास 400 आणि 300 जवळपास एक 700 पॉईंट अजून पण इथून खाली तुम्हाला मला एक डाऊन साईड दिसते की बाबा आत्ताच्या कंडिशन्सनुसार. तर हा झाला मी एक डाऊनसाईडचा ट्रेड, म्हणजे एक डाऊनसाईडचं प्लॅनिंग झालं. याचं कारण का की मार्केटमध्ये सध्या जो GDP डाटा आलेला आहे, जर चांगला तुम्हाला GDP डाटा चांगला दिसतोय किंवा म्हणजे सर्वांना दिसतोय, मला नाही, जे पब्लिश झालं 7.8% जो आहे, जो मागच्या इयरच्या क्वार्टरला जवळपास मला वाटते 6.7 होता का 6.6 काहीतरी होता तो. तर ॲज कम्पेअर जर केलं तर चांगला GDP डाटा आलेला आहे. पण हा जो GDP डाटा आहे तो रिअल बेसवरती आहे. रिअल GDP डाटा नाही की नॉमिनल GDP डाटा. तर नॉमिनल GDP डाटा, नॉमिनल GDPमध्ये काय असतं की बाबा त्यात इन्फ्लेशन रेट कट करून तुम्ही तो त्यांचा GDP डाटा कलेक्ट केलेला असतो. जर तसा जर विचार केला तर नॉमिनल GDP डाटा आहे जो, तर तो एक म्हणजे खास त्यात काही मला म्हणजे चांगली वृद्धी त्या डाटामध्ये काही दिसलेला नाही. पण ॲज कम्पेअर जर रिअल डाटा जर आपण केला तर चांगली वृद्धी झालेली आहे. सेक्टर वाईज पण चांगली ग्रोथ झालेली आहे. जिथं तुम्ही ॲग्रिकल्चर अँड जे सपोर्टिव्ह बिझनेस आहे त्यांच्यामध्ये जी GDP जी ग्रोथ झालेली आहे, तर तो चांगला ग्रोथ झालेला आहे. जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेला आहे. असे बरेच सेक्टर्स आहेत जिथून जे कॉन्ट्रीब्यूट करतात GDPसाठी, तर त्यांची चांगली ग्रोथ इथं पाहायला मिळत आहे. फक्त मायनिंग सेक्टरने थोडंफार आपल्याला निराशनाजनक कामगिरी दाखवलेली आहे GDP कॉन्ट्रीब्युशनमध्ये. बाकीच्या सेक्टरने चांगलेच GDPला एक सपोर्टिव्ह काम केलेलं आहे. तर आपण हे आपण लेवल पाहिली आपण. आणि जर वरची लेवल जर पाहिली तर हेच कॅन्डलचे एक टॉप आपण पाहू शकतो. ह्या कॅन्डल आपण जे वेट
जर बिग टाईमवरती म्हणजे मंथली टाईम फ्रेमवरती जर काम केलं तर 25,138चा पहिला रेजिस्टन्स असणार, जो की स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे आपल्यासाठी. कारण एक चांगली हा डाटा पण आपण जे सपोर्टिव्ह म्हणतो, हा पण डाटा आता कसे नवीन फ्रेश एक्सपायरी ते चालू झालेली आहे आपल्याला. फ्रेश म्हणजे नेक्स्ट म्हणजे सप्टेंबर मंथची फ्रेश एक्सपायरी आपल्याला चालू झालेली आहे. पण आता बाकीचा हा डाटा एवढा आपण हे करणं फर्दर म्हणजे त्याच्यावरती आपण विश्लेषण करणं जर थोडंफार चुकीचं आहे. कारण का नवीन एक्सपायरी तयार होतात, नवीन लोकांचे लाँग बिल्ट वगैरे किंवा शॉर्ट बिल्ट तयार होत असतात आणि जे काय होतं असं जे करंट जे ग्लोबल प्रेशर होतं तर त्यावरती एक थोडा मार्केटचा इम्पॅक्ट पडत असतो. पण आता ही नवीन फ्रेश एक्सपायरी चालू झालेली आहे नवीन मंथची, तर थोडंफार आपण एक ह्या लेवल्स क्वेश्चन्स ठेवल्या पाहिजे. ह्या 2 लेवल, ही लेवल आणि पहिलीवरती ही लेवल. आता मला वाटतं की उद्या एक चांगला गॅपअप होईल मार्केटला, पण एक ती टिकणारी नसणार आहे गॅपअप. लगेच ते म्हणजे प्रॉफिट बुकिंगवर तिथे येणार आहे. याचं कारण पण मी पुढच्या येणाऱ्या यापुढे थोड्या वेळात मी ते पण कव्हर करेन. तर हे जर आपल्या मंथली टाईम फ्रेमवरती. तर आपण परत करूया आपण विकली टाईम फ्रेमवरती. तर विकली टाईम फ्रेमवरती जर आपण हे केलं तर विकली टाईम फ्रेमवरती तुम्हाला दिसेलच की ते एक पूर्णपणे बेरिश कॅन्डल तयार दिसते आपल्याला. जे तुम्ही म्हणू शकता हे ते जी कॅन्डल तयार झालेली असते, जे कोण आहे ट्रेडर किंवा हे, तर त्यांनी सांगू शकता ही कोणती एक्झॅक्ट कॅन्डल तयार झालेली आहे. हे ते म्हणजे कोणता सिनारिओ तयार झालेला आहे हे तुम्ही सांगू शकाल. जर तुम्ही मंथली विकली टाईम फ्रेमवरती जर केलं तर तुम्हाला पूर्णपणे बेअरिश साईन दिसतो. इथं बघा, हा पूर्णपणे ह्याच लेवलला आलेले आहे आणि ही लेवल फार आता क्रुशियल असणार आहे. आणि ही लेवल आपण 0.3 आणि 0.5 फिबोनाची केलेली आणि ही लेवल पण फार इम्पॉर्टंट असणार आहे सध्याच्या आता येणाऱ्या काही म्हणजे ह्या वीकच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर ही तुम्हाला हे 2 पॉईंट लक्षात ठेवले पाहिजे की 25,000 वरती, 25,138 वरती आणि खाली 24,174 हे 2 पॉईंटमध्ये फार महत्त्वाचे असणार आहे. असा माझा अंदाज आहे की येणाऱ्या काही दिवसात हे मार्केट ह्या लेवललाच ट्रेड राहिलं पाहिजे 25,000 आणि 24,000च्या मध्ये. ॲज पर डाटा अँड ॲज पर द टेक्निकल ॲनालिसिस जर तुम्ही पाहिलं तर. तर त्यानंतर आपण पुढे जाऊया मार्केटला. आपण विकली टाईम फ्रेम नंतरनं डेली टाईम फ्रेमवरती हे करूया. डेली टाईम फ्रेमवरती जर आपण यूज केलं तर तुम्हाला हे एक चॅनल दिसेल इथे तुम्हाला. हे चॅनल निफ्टीने बरोबर इथे सपोर्ट घेतलेला आहे आणि हे पण एक कॅन्डल तयार झालेली आहे. समजा आता सपोज उद्या समजा गॅपअप ओपन झाली ह्या लेवलला, ह्या लेवलला समजा गॅपअप ओपन झाली आणि ह्या कॅन्डलच्या वरती जर क्लोजिंग दिलं तर मार्केटमध्ये एक चांगली तेजी अपसाईड रॅली चांगली येऊ शकते मार्केटला 25,000 पर्यंत येणाऱ्या वीकमध्ये. बाकीचा पुढे विचार आहे की सस्टेन ह्या लेवलपासून ह्या लेवलला सस्टेन करेल का नाही, हा म्हणजे पुढच्या आपण एक्सपायरीच्या बाबतीत तेव्हा आपण निर्णय केला पाहिजे तो. पण आता जर पाहिली आपण तर ह्या लेवलला समजा उद्या जर गॅपअप ओपन झाली, जर मार्केटमध्ये स्थिरता ओपन झाली तर जर मार्केट टिकणं अशी कॅन्डल एखादी तयार झाली तर मार्केटसाठी एक बुलिश साईन असणार आहे, जी की एक तुम्हाला खालून तुम्हाला एक चांगली रिकव्हरी पाहायला मिळणार आहे. हे जर आपण केलं डेली टाईम फ्रेमवरती आणि इथल्या लेवल आपण इम्पॉर्टन्स पाहूया. तर ह्या जर डेली टाईम फ्रेमवरती जर आपण काम केलं तर 2 इम्पॉर्टन्स असणार आहेत. ते म्हणजे ह्या 2 लेवल असणार आहेत. ह्या जो 2 लेवल असणार आहेत की ह्या कॅन्डलची एक वरती 24,557 आणि खालती असणार आहे ती म्हणजे 24,396 ह्या 2 लेवल्स असणार आहेत, ज्या की इम्पॉर्टंट असणार आहेत. कारण ही कॅन्डल फार महत्त्वाची. ही कॅन्डल जर तोडली तर तुम्हाला 24,174 पर्यंत खाली निफ्टी जाऊ शकते. जर इथं पण ब्रेक झाली निफ्टी तर 23,776. तर हे मी का डाऊनसाईडसाठी काम बोलतोय मी, की बाबा एक शॉर्ट टर्मसाठी, फक्त लॉंग टर्मसाठी नाही. शॉर्ट टर्मसाठी का, की बाबा तुम्ही जर पाहिलं तर मोठी लोक का कॅशमध्ये घेऊन बसलेले आहेत. कारण का आता तुम्ही जर जीडीपी डाटा जर पाहिला तर हा टॉप पीक म्हणजे पीक व्हॅल्यूला आहे. सुद्धा जीडीपी डाटा जो आहे तो पीक व्हॅल्यूला आहे. येणाऱ्या काय आता समजा टॅरिफचा पण पुढच्या येणाऱ्या क्वार्टरमध्ये जीडीपीला तो पण तुम्हाला इफेक्ट दिसणार आहे. जो टॅरिफमुळे जो हे होणार आहे, दबाव येणार आहे, तो पुढच्या क्वार्टरमध्ये तुम्हाला जीडीपीचा रेट ह्याच्यावरती तुम्हाला दिसणार आहे, तो डाटावरती. त्यानंतर मान्सूनवरती ह्या वर्षी मान्सून मला वाटतं उत्तर भारतात वगैरे जवळपास 11 वर्षातला काहीतरी रेकॉर्ड झालेला आहे. त्यामुळे ते फसल वगैरे वाहून गेलेले आहे. बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. तर त्याचा फायदा तुम्हाला जीडीपीवरती नक्की ना कुठे तुम्हाला दबाव त्याच्यावरती दिसून येणार आहे. आणि खास करून जे पंजाब आणि ज्या प्रांतात जो जिथे गहू असे जे फसल जास्त होते तर ते बऱ्यापैकी बरबाद झालेले आहेत. मग याचा कुठे ना कुठे तर जीडीपीवरती डाटा बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे यावेळी. तर डाटा पुढच्या येणाऱ्या काळात तुम्हाला तो दिसणार आहे. त्याच्या म्हणजे चांगला दबाव त्या गोष्टींचा जीडीपीवरती पडणार आहे. तर माझं एक पुढचं प्रिडिक्शन आहे हे, किंवा फ्युचर प्रिडिक्शन केलं पाहिजे. आता करंटचं नाही, करंटला तर चांगलं आलेलं आहे, पण फ्युचरचं काय, आता जे सिनारिओ चाललेला आहे ह्याचाच इम्पॅक्ट तुम्हाला फ्युचरवरती दिसणार आहे मार्केटवरती. आणि तोच जीडीपी डाटावरती मला पुढच्या येणाऱ्या काही 2-3 क्वार्टर्समध्ये दिसणार आहेत. त्याचा दबाव थोडाफार राहणार आहे. त्यामुळे हे मोठे जे आहेत
केडिया वगैरे आहेत, विजय केडिया वगैरे, तर 25% 30% कॅशमध्ये बसलेले आहेत. त्यांना का की बाबा जीडीपी तुम्हाला टॉप व्हॅल्यू म्हणजे पीक व्हॅल्यूवरती दिसत आहे, तर ते पुढे येणाऱ्या दिवसात म्हणजे त्यांचा मार्केट एक्सपिरियन्स फार जास्त आहे. आपली जेवढं वय आहे तेवढा त्यांचा मार्केट एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे आपण त्यांना कुठे ना कुठे तर थोडंफार फॉलो केलं पाहिजे. तर हा झाला आपण जीडीपी डाटा विथ मार्केट अनालिसिस केलेला आहे. आणि त्यानंतर आपण डेली टाइम फ्रेमवरती पण केलेलं आहे. त्यानंतर आपण जाऊ आपण आवरली टाइम फ्रेमवरती. आवरली टाइम फ्रेमवरती जर गेलो तर आपण इथं तुम्ही पाहू शकता, हा पहिला सपोर्ट ह्याच लेवलला येतो बघा. आपण जे जीडीपी 0.5 जी रेंज काढली, तर तिथे एक तुम्हाला एक चांगला सपोर्ट येऊ शकतो. म्हणजे इथं जर समजा आता मार्केटला रिव्हर्सल करायचं झालं असेल, तर ह्या लेवलपासून म्हणजे तुम्ही आपण हे करूया, ह्या लेवलला पासून ह्या लेवलला समजा एखादी कोणतं इथं कशी हॅमर कॅन्डल वगैरे झालेली आहे, तर हॅमर कॅन्डल वगैरे एखादी जर झाली, तर आपण नक्कीच वरचा पुट आपण जो आहे तो आपण सेल करून जाऊ शकतो. याचं कारण का पुट सेल करून का बोलतोय मी, की बाबा नवीन फ्रेश आता सगळे बिल्ड टू झालेले असणार आहेत किंवा होणार आहेत. आणि ते जे पुटचं जे प्रीमियम आहेत ते तेजीने खाली येण्याची शक्यता आहे. कारण जे वाढून ठेवलेले असतात पुट्स जे असतात, तर ते कमी होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपण इथून वरून काय करायचे, पुट सेल जर मी शक्यतो काय करतो, मला समजा इथे हॅमर कॅन्डल वगैरे झालेली एखादी दिसली, तर मी 24,500चा जो नेक्स्ट हँडल असणार आहे 24,300 किंवा 400 नंतर 24,500चा किंवा 24,550 किंवा 600चा, तर तिथला मी पुट सेल करून माझी पोझिशन हेजिंग करण्याचा प्रयत्न करणार. कारण काय इथे जर एखादी कॅन्डल झाली, तर कारण काय इथं प्रीमियम आपल्याला हाय मिळत असणार आहे आणि न्यू एक्सपायरी बिल्ट झालेले असणार आहेत. आणि सपोज समजा इथं जर समजा ब्रेकआउट जर मिळाला वरती, तर हे जे सर्व नवीन रॅली जे आपण इथं डाऊनसाईड जे बिअरवाले लोक आहेत, तर ते पण सध्या कुठं तर त्यांची जे शॉर्ट असणार आहे ते शॉर्ट करून त्यांची होणार आहे. त्यामुळे त्यांचा चांगला फायदा होणार आहे की बाबा मी पुट सेलचे ॲज कम्पेअर टू कॉल बायपेक्षा तर पुट सेलला मी चांगलंच प्राधान्य देईन. कारण का मार्केटमध्ये मी सध्या तर एवढा बुलिश नाही आहे शॉर्ट टर्मसाठी. समजा मार्केट समजा ह्या लेवललाच कुठेतरी ओपन झालं, तर नक्कीच त्याची प्रॉफिट बुकिंग येणार आहे. रिटेलर्स करून वरती येणार आहेत, पण जे मोठे लोक आहेत ते नक्कीच निफ्टीला खाली दाबणार आहेत, हे मात्र नक्की आहे. तर त्यानंतर आपण जाऊ 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती. तर 15 मिनिट टाइम फ्रेम हा सर्वात महत्त्वाचा आहे, जे आपण जे ट्रेडर्स लोक आहेत ते. तर तुम्ही पाहू शकता निफ्टी इथं मग तुम्हाला एका चॅनलमध्येच अडकलेलं दिसते. चॅनल सर्व ठिकाणी निफ्टीनं शॉर्ट टर्मपासून लाँग टर्मच्या टाईम फ्रेमवरती तर तुम्हाला निफ्टी पूर्णपणे एका चॅनलमध्ये अडकलेलं दिसते. तर इथे तुम्हाला साफ दिसते की बाबा इथे एक सपोर्टिव्ह झोन तयार होत आहे ह्याच लेवलला. तर इथेच निफ्टी कोणत्या साईडला आता ब्रेकआउट देते किंवा ब्रेकडाऊन देते हे पाहणे गरजेचं आहे. त्यानुसार आपला एक्झिक्युशन करणे फार महत्त्वाचे आहे. आता काय खालच्या लेवल्स वगैरे सांगत नाही, ते लॉंग टाईम फ्रेमवरती मी ते सर्व सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे एक निफ्टी प्रिडिक्शन करू शकता आणि सर्व तुम्ही एक तुमचं प्लॅन अनालिसिस करू शकता. तर आपण आता काय पाहिलं, निफ्टीचं पूर्णपणे प्रिडिक्शन पाहिलं मंथली, विकली, डेली, 15 डेजच्या टाइम फ्रेमवरती. त्यानंतर जीडीपी डाटा पण आपण पाहिला आणि त्याला मार्केटशी कम्पेअर करून पण पाहिलं की बाबा तो मार्केटवरती कसा इफेक्ट पडेल येणाऱ्या काही दिवसात किंवा आत्ताचा कसा इफेक्ट होईल. आता शॉर्ट टर्मसाठी तर पूर्ण चांगला दिसत आहे मला, कारण का फक्त तो आता चांगला एक निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये एक तीच चांगली गोष्ट आहे की जी मार्केटला तारू शकते, ते म्हणजे आहे जीडीपी डाटा. तर ते मला चांगला दिसतोय की गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे. तर की गिफ्ट निफ्टीवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. मार्केट गॅपअप ओपन होईल, पण जे टिकणार आहे की नाही ते कळेल मला. शक्यतो तर मी अझम्पशन करून चाललो की तिथे टिकणार नाही, मोठ्या लोकांकडून लगेच तिथे प्रॉफिट बुकिंग येणार आहे. तर हे झालं निफ्टीचं केलेलं मी प्रिडिक्शन आणि जीडीपी डाटाचा कम्पेअर करून. जीडीपी डाटा सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये बरेच चॅनल आहेत, तुम्हाला तिथे तुम्हाला मिळू शकेल, नाही तर मी पण कव्हर करेन. पण हा जो झाला माझा निफ्टीचा प्रिडिक्शनचा किंवा निफ्टीचा ॲप अनालिसिस केलेला आहे आणि आपण जीडीपीचा कम्पेअर पण केलेला आहे मार्केटशी, बाबा येणाऱ्या काही दिवसात पण तो कसा मार्केटवरती इम्पॅक्ट करेल. तर मित्रांनो हे झालं आपल्या आजचं अनालिसिस. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.